एक मुलगा माझ्याशी बोलतोय, हम्म. मी त्याच्याशी नॉर्मल बोलतीये, जेवलास का, आता हाय काय करतोय, काय नाही तुला मिस करतोय, डायरेक्ट हे फ्लर्ट चालू. हा फ्लर्ट करतात हा. पहिलं म्हणजे मुलांच्या मनात ते असतं ना की एक चेक करतात बाउंड्री आती आहे की नाही. ये चला खो रहा है फिर समज में आता है नाही का. हा. मग असं असतं की मी त्याला बोलणार हाय बोल ना, हम्म. काय बोलू, तू काय करतोयस, मग तो बोलणार तुला मिस करतोय, हम्म. मग मी बोलणार पण मी तर नाही करत. हा बरं, मी पुढं रिप्लाय देणार हम्म. की बरं ठीक आहे, मग जेवण केलंस, नाही तू ये ना भरवायला, तू आल्याशिवाय मला जेवण जाणार नाही. अरे काय मग त्याच्यावरनं लगेच कळून जातं की त्याला समोरच्या मुलाला काय बोलायचंय काय नाही. हा ना. म्हणजे असं फ्लर्ट खूप करतात मुलं. बाउंड्री चेक करतात. हा, असं किती लोकांनी केलंय तरी तुला. ही मुलगी कशी बोलते, ती मुलगी कशी बोलते, असं तसं. आणि मला खूप फ्रेंड्स आहेत. अच्छा. मेल फ्रेंड्स पण आहेत, फिमेल फ्रेंड्स पण आहेत, खूप आहेत. फिमेल फ्रेंड्स आपलं राहिलंस ते सांग, कोणी धोका दिला तुला तो. फिमेल फ्रेंड्स असं स्पेसिफिक कुणी धोका नाही दिलेला, पण खरंच मुली खूप आतल्या गाठीच्या असतात. का पण तुला एक तरी एक्सपिरियन्स सांग ना की आतल्या गाठीच्या असतात मुली, असं का वाटते तुला. म्हणजे त्यांचं जडाव असतात. नाही हा म्हणजे आता तोंडावरती, म्हणजे आज मी असा हा ड्रेस घातलाय, नवीन घेतलाय मी, आज हा ड्रेस घातला, वाव किती छान दिसतोय नूतन तुझा ड्रेस, एकदम सुंदर दिसतीयस तू, असं नाही का. परी स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा, लाईक दॅट, तसं. मग तसं बोलणार तोंडावरती, आणि मग मागून नाही का काय हिचं तर दरवेळीच असतं नाही का, फालतूगिरी बिपडे घालून येते आमच्या समोर, फ्लेक्स करती असं तसं. भाई माझे कपडे मी करणार फ्लेक्स, मी माझे पैशाने घेतलेले कपडे फ्लेक्स नाही करणार तर काय करणार. तुमच्याकडे पैसे तुम्ही पण घ्या, तुम्ही पण फ्लेक्स करा, जळता कशाला. बरोबर. आणि जळतं तर डायरेक्ट तोंडावरती बोला, मागून बोलायची काय गरज काय आहे. गरज आहे. पीछे से कूदते भोगते असं. मग आणि मला फ्लेक्स म्हणा 1,20,000 लोकांसाठी फ्लेक्स करायचं आहे, तुम्हाला 20 लोक पण बघणार असं पण नाही. नाही, मी त्या 1,20,000 लोकांसाठी फ्लेक्स नाही करत, मी माझ्या मनाला बरं वाटतं. मी मेकअप करते माझ्या स्वतःसाठी करते, मी नवीन कपडे घेते, मला स्वतःला आवडतात घालायला वेगवेगळे म्हणजे स्टायलिश कपडे, म्हणून मी घेते. मी बाहेर फिरते का माझ्या मनाला बरं वाटतं म्हणून मी बाहेर फिरते. ना मला कुणाचं काही घेणं देणं आहे ना काय, तुम्ही माझ्या मागणं किती पण बोला काही पण करा, नाही फरक पडत. एवढूसा तीळ मात्र सुद्धा मला फरक पडत नाही, असं आहे माझं. पण मी ह्या गोष्टीतनं एक समजलो, कुठली मैत्रीण तुझी 5 वर्ष आधी होती आणि ती आता तुझ्यासोबत नाही, म्हणजे तेच धोका देणारी आहे ना. कुठली मैत्रीण 5 वर्ष आधी होती, नाही आहे सोबत, सगळ्याच आहेत. सगळ्यात. मग तू का बोललीस मुली आतल्या गाठीच्या असतात, म्हणजे ते आता सांगितलीस त्याच्यावरून की बॅक बिचिंग करतात. एक्सपिरियन्स खूप आहे मला ह्या गोष्टींचा. म्हणजे ज्या सोबत फिरतात ना माझ्या, त्या मुली सुद्धा मागणं जाऊन खूप वाईट बोलतात. म्हणजे मी ज्यांना माझ्या बेस्ट फ्रेंड्स मानते ना, की नाही ही बाहेर जाऊन माझ्याबद्दल काय बोलणार नाही, मी हिला सगळं सांगणार माझ्या आयुष्यातलं, त्या मुली सुद्धा नाही का बाहेर जाऊन असं बोलतात की म्हणजे ही पोरांसोबत फिरते. आपल्यासोबत बोलताना रडून बोलणार, म्हणजे आता मी रडतीये, सिंपती घेणार आणि रडून बोलणार, आणि बाहेर जाऊन लोकांना हसून सांगणार ती नट्स का, अरे तिचं तर असं आहे तुला माहिती का, तिचं तर तसं आहे, तिचं तर असं चालू होतं त्या मुलासोबत, तसं चालू होतं त्या मुलासोबत, असं करत डायरेक्ट. आणि मला खूप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधून मी खूप गेलेली आहे. रडली पण असेल. रडली म्हणजे डिप्रेस्ड होती मी, म्हणजे मी किती दिवस होती शांत म्हणजे असं नाही की दिवस होते, म्हणजे मी असं एका गोष्टीवर विचार करायला लागले ना, मी पूर्ण टोटली त्या गोष्टीत पूर्ण खूप डीप मध्ये एकदम डीप पर्यंत जाऊन विचार करते. आणि मग मला असं होतं की बाहेर कशी येतेस तिथनं, काय मिळवलं लाईफ मध्ये. एकच व्यक्ती आहे की जी या गोष्टींमधून सगळ्यात मला बाहेर काढते, ती म्हणजे माझी मम्मी. अच्छा. माझी मम्मी माझी सगळ्यात मोठी बेस्ट फ्रेंड आहे. अच्छा. पहिली म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात पहिली बेस्ट फ्रेंड म्हणजे मला माझी मम्मी आहे. आई बोलतेस की मम्मी बोलते. अच्छा. मम्मी मम्मा चालूच असतं. ते कसं काय, ते जसं तू बोललीस की मी खूप डीप जाते, मग तिथनं बाहेर कशी काय पडेल, असं काय बोलते तुझी मम्मी. मी माझ्या मम्मीला सगळं शेअर करते, सगळं
टोटल. म्हणजे आता असं, म्हणजे आता तुम्ही म्हणताल की ही दुसऱ्यांना बोलती की मागणं बॅक बिचिंग करतात, हे करतात, ते करतात. मी आणि माझी मम्मी मिळून सगळ्यांची बॅक बिचिंग करतो. हा, मी माझ्या मम्मीला सगळं सांगते की मम्मी हे असं झालं, मग ते तसं झालं. आणि मी माझ्या मम्मीला सगळं शेअर केलं ना की मम्मी असं असं वाटतंय नाही का, असं असं होतंय, किंवा काय XYZ असेल, काहीही असू द्या, मी माझ्या मम्मीला जर ते सगळं शेअर केलं ना, मी आपोआप त्या सगळ्यातनं एकदम नील, म्हणजे पूर्ण माझं डोकं शांत होतं. एकदम, म्हणजे फ्री वाटतं, हसत खेळत परत पहिल्यासारखं असं होतं माझं. आणि ती एकटीच आहे जिच्या, म्हणजे जी असं वाटतं मला की जी मला कुठल्या गोष्टीसाठी जज करत नाही. कारण की अशी एक पण गोष्ट नाही जी माझ्या मम्मीला माहित नाही माझी. सर्व काही माझ्या आयुष्यात घडलेलं मी सगळ्यात पहिलं माझ्या मम्मीला सांगते की मम्मी आज असं असं झालं. जरी आम्ही लांब असलो ना तरी पण मी तिला कॉल करून सांगणार की मम्मी आज असं असं झालं, तसं तसं झालं, हे झालं. भांडतो आम्ही, खूप भांडतो आम्ही, एकमेकांना ब्लॉक करून टाकतो. काय बात करते? इन्स्टाला ब्लॉक करतो, स्नॅपला ब्लॉक करतो, व्हॉट्सअपला ब्लॉक करतो, सगळीकडनं ब्लॉक करतो. आणि मग काय होतं, एकतर माझं मला पैसे सारखे लागतात, म्हणजे खर्चायला. आता मित्रमैत्रिणींमध्ये जाते तर सारखं लागतंच ना की अरे इकडे गेलो हे खायचंय, तिकडे गेलो ते खायचंय, गाडीत पेट्रोल भरायचंय, हे करायचंय. माझं एकतर अकाउंट नाहीये. अच्छा. बँक अकाउंट. अच्छा, एज कमी आहे म्हणून. एज कमी आहे म्हणून नाही, एज कम्प्लीट आहे, पण अजूनपर्यंत मी काही प्रोसेसच नाही केली. अच्छा, काढून घे ना मग, स्कॉलरशिप वगैरे नाही घेत तू? पण अरे पण तू आता कॉलेजमध्ये आहेस ना, की झालं कॉलेज? झालं, 12th झालं. नाही कॉलेज फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनल. फर्स्ट इयरला ऍडमिशन नाही घेतलं, 1 year गॅप आहे. का? नीटची तयारी करत होतीस तू? पेपर लीक झाला, आता करून घे. हां मग बिझनेस करायचा आहे. काय माहिती. 12th तू कशात केलं? 12th सायन्स. तर मग तू आता हे इंजिनिअरिंग वगैरे नाही करणार? नाही, का रे? इच्छा नाही माझी, म्हणजे शिकायची जी इच्छा असते ती नाहीये. तुला ऍक्टिंग मध्ये आवड? लहानपणापासून आहे. अच्छा. म्हणजे मी लहान होते ना, माझे पप्पा होते ना त्या टाइमला होते म्हणजे आता आहे? एक्सपायर झाले माझे पप्पा. किती? 2022 मध्ये. म्हणजे 3 वर्ष आधी. 10th ला होते मी त्या टाइमला. ओके. मग